छत्रपती विखे फाउंडेशनच्या मागणीच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठवाड्यात 4 जिल्ह्यात दौरा करून या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीचा पाहणी दौरा केलेला आहे आणि पुढे त्या दौऱ्याच्या अनुषंगाने बरेच पुरावे आयोगाला त्या दरम्यानच सापडलेले होते. मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा प्रोपोगंडा करून 54 लाख नोंदी सापडल्याचे मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रात त्या काळात छापून आले. वास्तव समोर असे आले की माहितीच्या अधिकारात मराठा आरक्षणाच्या अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये फक्त 30 ते 32 हजारच्या नोंदी कुणबीच्या सापडल्याची सिद्ध झाली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी सुद्धा वेळोवेळी मराठा आरक्षण कशा पद्धतीने मिळू शकते, त्याचबरोबर मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने मिळू शकते याबाबत वेळोवेळी आपली भूमिका वर्तमानपत्राच्या समोर, पत्रकारांच्या समोर मांडली आहे. मित्रांनो, जी गोष्ट घटनेच्या चौकटीत बसूनच मिळू शकते तिला घटनेच्या चौकटीत किंवा न्यायाच्या अनुषंगाने कागदपत्राच्या आधारे आरक्षण मराठा समाज असो की कुठलाही समाज असो त्या समाजाला मिळू शकते. मात्र ते मी घेणारच, ते आम्ही घेऊ अशा पद्धतीची जी भाषा मनोज जरांगे पाटील यांच्या कडून जी मांडण्यात येते त्या अनुषंगाने असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यात कोणीतरी राजकारण करतं की काय, किंवा त्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे छुपा एक अजेंडा असल्यामुळे या आंदोलनाला किंवा या आंदोलनाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या स्वरूपात आंदोलन करून सुद्धा मराठा समाजाच्या हातात म्हणावं तसे फारशी यश आल्याचे दिसून येत नाही. कारण घटनेच्या चौकटीत राहून जर मनोज जरांगे पाटलांनी आणि त्यात मराठवाड्यातल्या कुणबी मराठ्यांसाठी मागणी जर सतत लावून धरली असती तर आज मराठवाड्याच्या मराठ्यांना कुणबीचं आरक्षण मिळालं असतं. पत्रकार बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये त्यात विदर्भामध्ये पाटील मराठा, देशमुख मराठा आणि कुणबी मराठा एकंदरीत सर्व मराठ्यांना कुणबीचं आरक्षण मिळते. त्यानंतर खानदेशमध्ये पाटील मराठा, लेवा पाटील, पाटीदार या सर्व मराठ्यांना कुणबीचं आरक्षण मिळते. या कोकणामध्ये बहुतांश मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सोलापूर त्याचबरोबर तुमचं अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा कुणबीचे आरक्षण मिळते. कारण पश्चिम महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात कुणबीतून IAS अधिकारी, IPS अधिकारी झाल्याचे तुमच्या आमच्या समोर बरेच उदाहरणे आहेत. मित्रांनो, आज IPS अधिकारी म्हणून विश्वनाथ नागरे पाटील त्यांचे बंधू तसेच खराडे पाटील त्याचबरोबर अजून अशी बरीच नावं आपल्याला सांगता येतील की जी पश्चिम महाराष्ट्रातून कुणबीचं आरक्षण करून मोठ्या पदावर गेलेली आहे. आमच्या जालन्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री कीर्तिताई उडान या सुद्धा कुणबीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की जर एकंदरीत महाराष्ट्राचा सगळा विचार जर केला तर बहुतांश वेगवेगळ्या प्रांतामध्ये कुणबीचं आरक्षण मिळालं. फक्त दुर्लक्षित जो भूभाग राहिला, जो प्रांत राहिला तो फक्त मराठवाडा. या मराठवाड्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुणबीचं आरक्षण आतापर्यंत देण्यात आलेलं नाही किंवा त्यांच्याकडे सगळे पुरावे असताना निजामकालीन नोंदी आहेत, खतरापाणी आहेत, त्याच्यानंतर निर्गामुताई आहेत, भरपूर पुरावे आहेत. त्याचबरोबर कालेलकर आयोग, बापट आयोग, खत्री आयोग यांनी या सगळ्या सदस्य समितीने राज्य मागासवर्गीय ते पाहायला मिळतात. एक तर जरांगे पाटील यांची भूमिका आणि दुसरीकडे राजेश टोपे यांच्यावर बाबत असणारे तुमचे आरोप. मुळातच या दोघांवरती आरोप करण्यामागचं मुख्य उद्देश काय, किंवा अशी काय परिस्थिती निर्माण झाली की आज कुणबी सेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागते? मराठवाडा हा साधू संतांची भूमी आहे. या मराठवाड्यामध्ये संत जनाबाई, संत माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत दानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत दासोपंत अशी या संत परंपरांची या मराठवाड्याला वारसा आहे. आणि या मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्यपूर्वी, भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी मराठवाडा हा आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे निजाम स्टेटमध्ये असल्या कारणाने मराठवाड्यामध्ये मुस्लिम राजवट, एक जुलमी राजवटीमध्ये मराठवाडा
राहत होता, त्या अन्याय अत्याचाराचे चटके मराठवाड्यातील जनता भोगत होती. अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर 1 मे 1960च्या पूर्वीचा मराठवाडा आणि 1 मे 1960च्या नंतरचा मराठवाडा, त्या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये कुणबीच्या नोंदी असतानासुद्धा तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्यातील कुणबी समाजाला न्याय म्हणून दिलेला नाही. कारण जसं विदर्भातील जनतेने नागपूर करार करून घेतला, मात्र मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन होत असताना कुठलाही करार केला नाही किंवा कुठल्याही करारावर मराठवाडा विलीन झाला नाही. मात्र मराठवाड्यातील जनतेला पूर्वी निजाम स्टेटमध्ये ओबीसीचं आरक्षण ऑलरेडी होतं. ओबीसीचं आरक्षण असतानासुद्धा मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या कुणबी आरक्षण न मिळण्याच्या पाठीमागे हे राज्यकर्ते जबाबदार आहे. त्यानंतर छत्रपती विखे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कुणबी सेनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी राज्य सरकारकडे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मराठवाड्यातील वायंदिशी कुणबी, शाळू कुणबी व अकरमाशी कुणबी या कुणबी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सतत मागणी करत गेलो. आणि या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाने या संघटनेच्या मागणीची दखल घेऊन 4 जून 2023 ते 7 जून 2023 या दरम्यान मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यात दौरे केले. त्यानंतर 10 सप्टेंबर 2023 ते 12 सप्टेंबर 2023. सर, माझा मुख्य प्रश्न हाच आहे की तुम्ही आरोप मनोज जरांगे पाटलांवरती आणि राजेश टोपे यांच्यावरती करत आहात, तर याचा मागचं नेमकं कारण काय नेमकी अशी परिस्थिती उद्भवली आहे की ज्यामुळे आता तुम्हाला तुमची भूमिका मांडावी लागते? हाय, आपला प्रश्नाच्या अनुषंगाने मी तेच सांगत होतो की राज्य मागासवर्गीय आयोगाची पूर्ण संचिका जी महत्त्वाची पुरावे आमदार राजेश टोपे यांच्याकडे आमच्या समाज बांधवांनी यासाठी दिले होते की राजेश टोपे यांनी विधानसभेमध्ये वायंदिशी कुणबी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही भूमिका मांडावी. मात्र त्यांनी ही भूमिका न मांडता हे कागदपत्र घेऊन आमदार राजेश टोपे यांनी सकळ मराठा समाजाची भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमचाही पाठिंबा आहे. मात्र कागदपत्र तुम्ही वायंदिशी कुणबी समाजाची घेऊन वायंदिशी कुणबी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आमदार राजेश टोपे यांनी केलेलं आहे.